नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। अस्मी सारंगची वाट पाहत तिथेच हॉलमध्ये चक्कर मारत असते। अस्मी आता स्वतःशीच म्हणत असते की मी एवढ्या सारंगसाठी छान कचोऱ्या आणल्या होत्या, वाटलं होतं की घरी जाईन आणि सोबत खाईन, पण मात्र हा सारंग कुठे गायब झालाय ना काय माहिती। अस्मीला भूक लागलेली असते, त्याच्यामुळे अस्मी आता लगेच तिथे टेबलवरती जाते आणि तिथे काजूची बरणी असते। अस्मी लगेच त्यातले काजू खाऊ लागते। तेवढ्यात लगेच तिकडनं सारंग येतो आणि सारंगला पाहता त्याला आवाज देऊन लगेच थांबून घेते। त्याच्यानंतर इकडे सावलीच्या हाताला जखम झालेली असते आणि सावलीला त्याचा खूप त्रास होत असतो। सावलीला एक मेन गोष्ट असते की तिने सारंग बरोबर बोलायचं नाही, म्हणून आता सावली चिठ्ठी लिहून सारंग बरोबर बोलायचं ठरवते। तशीच ती वही आणि पेन घेते आणि त्याच्यावरती लिहू लागते की सारंग सर, मी तुमच्याशी का बोलत नाही असं तुम्हाला कोडं पडलं असेल। अस्मी सारंगला त्याच्याकडे बोलून घेते आणि त्याला त्या कचोऱ्या देऊ लागते, पण मात्र सारंग म्हणू लागतो, नाही नाही नको नको, माझं पोट भरलंय, ॲसिडिटी झाली मला, मी जिरा सोडा आणायला सांगितलाय सावलीला। अस्मीच्या तोंडामध्ये काजू असतात म्हणून ती पुढे काहीच बोलत नसते। मग आता सारंग म्हणत असतो, अगं बोल ना काहीतरी, पण मात्र अस्मीला बोलताच येत नसतं। सारंग आता म्हणू लागतो, काय चाललंय नेमकं या घरामध्ये, त्या सावलीने सुद्धा व्रत ठेवलंय, तू सुद्धा नुसती करतीयस, काय मुका मंगळवार आहे की काय आजचा, काही तुमच्यामध्ये कॉम्पिटिशन वगैरे लागली का। आणि आता सारंग फुल कन्फ्युजन झालेला असतो, तिच्या पूर्ण तोंडामध्ये भरलेलं असतं म्हणून तिला बोलताच येत नसतं। तेवढ्यात लगेच तिथे सावली येते। सावली सारंगला जिरा सोडा दाखवत तिला कुणाहून सांगते की रूममध्ये ठेवते आणि सावली तशीच लगेच तिकडनं निघून जाते। अस्मी सुद्धा आता सावलीला पाहते। अस्मी लगेच म्हणू लागते, काय इशारा केला तिने। याच्यावरती सारंग लगेच म्हणतो, तिने असा इशारा केला की रूममध्ये ठेवलंय म्हणून, आणि म्हणून तू बोललीस का। आणि अस्मीचं हे आश्चर्यचकित बोलणं पाहता सारंगला तर हसायलाच येतं। सारंग हसत अस्मीला म्हणतो, तू ना हे सोमला दे, तो ना आठवड्यातून जिमला जातो आणि नुसतं खातच राहतो, जिमचे सगळे पैसे वाया, फक्त आठवड्यातून 2दा जातो। आणि सारंग आता त्याचा मोबाईल शोधू लागतो की नेमकं मोबाईल कुठे ठेवला आहे। सारंगला आठवतं की त्याने मोबाईल किचनमध्येच ठेवलाय, म्हणून तो आता मोबाईल आणण्यासाठी लगेच किचनमध्ये निघून जातो। आणि आता इकडे अस्मी आश्चर्याने विचार करू लागते की नक्कीच मला हिने नेमकं काय इशारा केला ना हे जाणून घ्यावंच लागेल। त्याच्यानंतर इकडे सावली सारंगच्या रूममध्ये येते। एका बाजूला त्याचा जिरा सोडा ठेवते आणि दुसऱ्या बाजूला एक कागद सुद्धा ठेवते की ज्याच्यामध्ये सावलीने तिचं मत आणि तिचं म्हणणं नेमकं काय ते लिहिलेलं असतं। आणि आता सावली गेल्यानंतर अस्मी लगेच चोरासारखी सारंगच्या रूममध्ये येते, कारण तिला पाहायचं असतं ना की सावलीने नेमकं काय इशारा केला। सारंग तिथे रूममध्ये नसतो, अस्मी रूममध्ये येते आणि तेवढ्यात तिला सावलीने ते ठेवलेल्या चिठ्ठीकडे लक्ष जातं। अस्मी लगेच ती चिठ्ठी घेते आणि वाचू लागते। त्याच्यामध्ये सावलीने असं लिहिलेलं असतं की सारंग सर, मी तुमच्याबरोबर का बोलत नाहीये म्हणून तुम्हाला कोडं पडलं असेल, याच्यासाठी प्लीज काहीतरी कारण आहे समजून घ्या, माझं शांत राहणं खूप गरजेचं आहे। असं समजा की मी एका शब्दामध्ये अडकली आणि कुठलं तरी कठीण व्रत आहे, पण मात्र सारंग सर प्लीज मला तुम्ही समजून घ्या। अस्मी आता ते सर्व काही वाचते आणि आता लगेच चिडत आणि रागात स्वतःशीच म्हणते, या बाईचे काय नवीन प्रकार सुरू झालेत काय माहिती, आणि ही चिठ्ठी तर काय मी सारंगपर्यंत पोहोचूच देणार नाहीये। आणि ही मूर्ख ऐश्वर्या लगेच सावलीने सारंगला जी चिठ्ठी लिहून दिली होती ती चिठ्ठी आता फाडून टाकते आणि मग हे सगळं तिने केलंय, त्याच्यामुळे ती खूपच खुश असते। त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे जगन्नाथ सावलीची ग्रहस्थिती पाहत असतो। अलका सुद्धा तिथेच असते आणि जगन्नाथ अलकाला सांगतो, कधी कधी आपल्या सावलीची ना ग्रहस्थिती एवढी भयंकर असते ना, आणि कधी कधी वाटतं की भाग्य घेऊन जन्माला आलीये, आणि कधी कधी तर असं वाटतं की हिच्या आयुष्यामध्ये फक्त कष्ट आहेत की काय। आता जगन्नाथचं हे सगळं बोलणं पाहता अलका घाबरून जाते आणि लगेच विचारते, का काय झालं, आपल्या सावलीच्या बाबतीमध्ये काही घडणार आहे का। जगन्नाथ सांगू लागतो, घडणार तर बरंच काही आहे, पण मात्र त्या घडणाऱ्या गोष्टी आपण आपल्यावरती किती वळवून घेतो, किती वळवून नाही घेत याच्यावरती डिपेंड असतं। तिच्या नशिबावरती नेमकं कोण जाऊन बसलंय ना काय माहिती। अलका आता जगन्नाथला म्हणते, अहो असं काही काय बोलताय, सध्या तरी आपलं नशीब आपल्याच बाजूनी आहे ना, सर्व काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडताच आहेत ना। जगन्नाथ म्हणू लागतो की घडतंय तर सगळं आपल्याप्रमाणे, पण मात्र घडणाऱ्या गोष्टींवरती नशीब आपल्याला किती साथ देतंय ना हे सगळं ठरलेलं असतं। जगन्नाथ नेमकं काय बोलतो हे अलकाला काही समजत नाही। अलका आता लगेच आश्चर्याने जगन्नाथला म्हणते, काय माहिती का, कधी कधी खूप तुम्ही किचकट आणि अवघड बोलता। जगन्नाथ म्हणू लागतो, अलका किचकट आणि अवघड गोष्टी तर समजणाऱ्या नसतात ना, आणि त्या गोष्टी ना अवघडच असावं, कारण जग ना लचके तोडतं, म्हणून त्या गोष्टी अवघड असलेल्याच बऱ्या। अलका आता त्या गोष्टी बाजूला ठेवते आणि जगन्नाथच्या जवळ बसत म्हणते की ते सगळं ठेवा बाजूला,
ते काही का असेना पण त्या दिवशी जिंकलो आपण. जगन्नाथ म्हणू लागतो, हो हो जिंकलो आपण. म्हणजे भैरवीने त्या जालिंदर समोर गुडघे टेकले हा एका अर्थाने आपला विजयच आहे. त्या तुळजाने त्या दिवशी जी काही खेळी केली ना, त्याच्यामुळे त्या ताराचं सत्य सर्वांसमोर येता येतं राहिलं आणि आपली सावलीचं सत्य सुद्धा सर्वांसमोर तेव्हाच आलं असतं. पण मात्र ती तुळजामध्ये आली आणि तिने सगळ्याच गोष्टीचा पचका करून टाकला. त्या गोष्टीचा योग होता, पण मात्र तिचं नशीब बलवत्तर होतं. हरकत नाही त्या गोष्टीची, पण मात्र तिला यापेक्षाही मोठी हार पत्करावी लागणार ना, हे मात्र नक्कीच दिसतंय. जगन्नाथचं हे बोलणं अलकाला सुद्धा पटत असतं आणि अलका आता डोळे मोठे करत जगन्नाथकडे पाहत असते. जगन्नाथच्या डोक्यामध्ये आता वेगळं सुरू असतं. जगन्नाथ आता म्हणू लागतो, त्या चार चौघांच्या टवक्यामध्ये तिचं सत्य उघड करण्यापेक्षा आता त्या महासुरांच्या स्पर्धेमध्ये तिचं सत्य उघड करण्याची मजा काय वेगळीच असेल आणि तो नवा इतिहास घडेल. जगन्नाथ हे अगदी बरोबर बोलत असतो आणि ताराचं हे सत्य सर्वांसमोर उघड करायचं, म्हणजेच की त्या स्पर्धेमध्ये ताराचं सत्य उघड करायचं असं जगन्नाथने ठामपणे ठरवलेलं असतं. आणि आता जगन्नाथ त्याच गोष्टीला घेऊन मोठा धमाका करणार असतो. त्याच्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी सारंग आता तयार होत असतो. तेवढ्यात सारंगचं ब्लेझर घेऊन सावली तिथे आलेली असते. सावली सारंगला काहीच म्हणत नाही आणि फक्त त्याला हु हु असं बोलत त्याला ब्लेझर तिथे ठेवलंय असं खुणावून सांगते. पण मात्र सारंग सुद्धा काही कमी नाहीये बरं का. सारंग सुद्धा सावलीच्या भाषेमध्येच बोलत असतो आणि सावलीशी बोलतही नसतो. सारंग इकडे लगेच सावलीच्या जवळ येतो आणि सावलीला विचारतो, हु हु काय, तुझा घसा खवखवतोय का? मी तुला ना पाणी आणून देतो. पण मात्र तरी सुद्धा सावली आपली चुपचाप असते. ती एकही शब्द सारंगशी बोलत नाही. सारंग आता ब्लेझर घेतो आणि घालायला लागतो आणि सावलीला म्हणतो, घालू ना नक्की, म्हणजे अगं बोल ना काहीतरी, एवढी का शांत राहिली आहेस? सावली जरा आता वेगच करत असते. सारंग लगेच आता विचार करू लागतो, अगं सावली नेमकं झालंय काय? सावली मात्र आता शांतपणे सारंगकडे बघत असते. सारंग आता म्हणू लागतो, आपल्याला आईच कॉन्टॅक्ट करायचा आहे का? म्हणजे फक्त साईन लँग्वेजमध्ये बोलायचं आहे का? पण मात्र ती लँग्वेज ना मला येत नाही गं. सावली तर काही रिस्पॉन्सच करत नसते. सारंग आता म्हणतो, बरं ठीक आहे, तुझं जे काय असेल ना तर सावली आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूयात. मला ना तुझी एक इम्पॉर्टंट मदत लागणार आहे. आई राजकुमार दादाशी ना बोलत नाहीये, तर मला ना नक्की काहीतरी आयडिया दे ना. पण मात्र आता त्याच्यानंतर सावलीच्या डोक्यामध्ये काहीतरी असतं. सावली आता काहीच बोलत नाही, खुणावत सुद्धा नाही आणि फक्त डोळे मिचकवते. सारंग लगेच म्हणतो, सावली काय म्हणजे डोळे मिचकायला सांगू का त्यांना? आणि सारंग फुल कॉमेडी मूडमध्ये सावलीला फक्त चिडवत असतो. त्याच्यानंतर आता इकडे सारंग म्हणू लागतो, सावली अगं मी काही चुकीचं बोलतोय का? आपण भांडलोही नाहीये की आपण भांडलोय, अगं काय झालंय बोल ना. सारंगच्या सुद्धा सावलीचं हे कन्फ्युजन लक्षात आलेलं नसतं, कारण की सावलीने जी सारंगला चिठ्ठी लिहून पाठवलेली असते ती तर काय सारंगच्या हातामध्ये आलेलीच नसते. अस्मी नावाच्या मांजराने ती चिठ्ठीमधूनच पळवलेली असते. तेवढ्याच सारंगच्या रूममध्ये एक झुरळ दिसतं. सावलीचं लक्ष त्या झुरळाकडे जातं आणि सावली भयंकर घाबरते. पण मात्र सावलीला बोलायचं नसतं हे मात्र नक्की. सावली आता काहीच बोलत नाही आणि तिची घाबरली आहे ती तिच्या चेहऱ्यावरती दिसत असतं. सारंग आता इकडे सावलीला म्हणत असतो, तुला विठ्ठलाशी सुद्धा बोलायचं नाहीये का गं? अरे देवा क्या बात आहे, म्हणजे तू ज्या देवाला मानतीयस त्या देवाशी सुद्धा नाही बोलणार आहे? सावलीने आता ते झुरळ पाहिलेलं असतं, त्याच्यामुळे सावली खूप घाबरते आणि सावली लगेच बेडवरती चढते. सारंगचं लक्ष सावलीकडे जातं आणि तो आश्चर्याने विचारतो, सावली अगं काय ग, काय चाललंय तुझं? सारंग आता सावलीच्या बोलण्याच्या नादामध्ये असतो. तेवढ्यात ते झुरळ सारंगच्या शूजवरती चढतं. ते सारंगच्या ब्लेझरपर्यंत येतं. ते पूर्ण सारंगच्या पोटावरती असतं, खांद्यावरती सुद्धा येऊ लागतं आणि सावली तर आता हे पाहता खूप घाबरलेली असते. सावली सारंगला खुणावून सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण मात्र सारंगला काही कळतच नसतं. ते झुरळ हळूहळू सारंगच्या वरतीपर्यंत येऊ लागतं, पण मात्र तरी सुद्धा सारंगला ते झुरळ आपल्या अंगावरती चढतंय हे समजलेलं नसतं, कारण की सारंग सावलीच्या बोलण्याच्या नादामध्ये असतो आणि सावली खुणावून सारंगला सांगण्याचा खूप प्रयत्न करत असते, पण मात्र त्याला काही कळतच नसतं आणि शेवटी सावली काहीच बोलत नसते. सावलीला आता काय करावं कसं करावं काहीच समजत नसतं. सावली फुल गोंधळून गेलेली असते. सावली लगेच आता ते सारंगचं ब्लेझर घेते आणि ते काढते. तेवढ्यात लगेच तिथे अस्मी येते. ती सावलीला सारंगच्या जवळ गेलेलं पाहता लगेच ओढत विचारते, ए काय करतीयस तू हे? सावली इकडे अस्मी बरोबर बोलते आणि तिला सांगते की 2 मिनिटं थांबा. हे पाहता सारंग लगेच म्हणतो, अरे वा, म्हणजे तू तिच्याबरोबर बोलतेस पण माझ्याबरोबर नाही बोलत आहे. सावली आता शेवटी सारंगचं ते ब्लेझर काढते. सारंग इकडे ते ब्लेझर काढून सावलीच्या हातामध्ये देतो. सावली ते झटकवते आणि ते झुरळ खाली पडतं. अस्मी आता रागात चिडत सावलीला विचारते, सावली तू नीट सांगणार आहेस का गं, तू काय करतेस नेमकं ते?
त्याच्यानंतर ते झुरळ अस्मीच्या पायापाशी असतं. सावली आता सांगते की झुरळ आहे झुरळ. अस्मी सुद्धा त्या झुरळाला पाहते फुल घाबरून जाते आणि लगेच धावतच सावलीकडे पळत पळत येते, बेडवरती चढते आणि सावलीला कवटाळून मिठी मारते. आता सारंगने सुद्धा त्या झुरळाला पाहिलेलं असतं, पण मात्र तो याच्यावरती एक शब्द देखील बोलत नाही. सारंग त्या झुरळाला हकलून देण्याचा प्रयत्न करत असतो, पण मात्र ते सुद्धा जायलाच तयार नसतं. या दोघी अशा घाबरल्यात ते पाहता सारंग तर त्यांच्याकडे शांतपणे पाहत असतो. त्या झुरळाला आपल्या हातामध्ये उचलून घेतो आणि सांगतो की बरं ठीक आहे, टाकतो मी. त्या तर खूप घाबरलेल्या असतात. मग आता त्याच्यानंतर सावली सांगते की गेलं ते झुरळ. मग आता याच्यावरती अस्मी लगेच म्हणते, म्हणजे काय आता झुरळ तुमच्यामध्ये रोमॅन्टिक सीन घडून आणायला लागलंय की काय? सावली सांगत असते तसं काहीही नाहीये. अस्मी म्हणत असते तू खोटं बोलतेस, काही काय बोलतेस ग? सावली म्हणू लागते हे बघा, माझ्या मनामध्ये तसा काही विचार सुद्धा नव्हता. अस्मी आता इथे सावलीशी भांडायला लागते आणि तिला म्हणू लागते काय ग सावली, काय चाललंय तुझं हे न बोलण्याचं नाटक? सावली तुम्हाला खरं खरं सांग, तू सारंगवरती काही जादूटोणा करण्याचा तर प्रयत्न करत नाहीयेस ना? सावली मात्र आपले शांत शांतच असते. अस्मी आता म्हणू लागते की हे बघ सावली, एक गोष्ट ना नीट लक्षात ठेव, सारंग फक्त आणि फक्त माझा आहे, मी त्याला दुसऱ्या कोणाचा सुख देणार नाही. सावली आता बरोबर अस्मीला ठचक्यात उत्तर देत म्हणते, ज्याच्या मनामध्ये चोर असतं ना त्यालाच चांदण्या दिसतात. मी सारंग सरांबरोबर जे काही वागते ना तो फक्त माझा नाईलाज आहे आणि शत्रूवरती सुद्धा ही अशी वेळ यायला नको. सावलीचं हे बोलणं काय अस्मीला समजत नाही आणि ती विचारते नाईलाज आहे म्हणजे कसला नाईलाज आहे तुझा? सावली आता इथे अस्मीला स्पष्टपणे सांगते की मी तुला काहीच नाही सांगू शकत आणि सावली लगेच तिकडनं निघून जाते. अस्मी तर डोळे मोठे करतच सावलीकडे पाहत असते. अस्मी आता स्वतःशीच विचार करत म्हणते की सावली तू हे जे न बोलण्याचं व्रत घेतलंय ना त्याचा छडा तर मी लावूनच राहील आणि माझ्यासमोर ना तू जास्त काळ टिकू नाही शकणार. अस्मीच्या डोक्यामध्ये तर काहीतरी वेगळं सुरू असतं. त्याच्यानंतर सगळेच आता नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात. सावली त्यांना जेवण वाढत असते आणि सखदेव सुद्धा. सावलीने मासवडी बनवलेली असते. सोमला आता त्याचा एकदम भारी वास येतो आणि सोम लगेच सावलीला म्हणतो, सावली बहिणी तू हे जे काही बनवलंयस ना त्याचा कमाल वास येतोय. बबलू लगेच म्हणतो त्याला वास नाही सुगंध असं म्हणतात आणि बबलू सावलीला विचारतो की सावली बहिणी आज काय स्पेशल आहे? सावली आता म्हणू लागते स्पेशल असं काही नाहीये, ते मी सहज बनवलंय. याच्यावरती सारंग लगेच म्हणतो म्हणजे मासवडी सहज बनवतात? सावली इकडे सारंगशी बोलतच नाही. आता हे पाहता बबलू लगेच शांतपणे सोमला म्हणतो, सोम या सावली बहिणी आणि सारंग दादाचं काही बिनस नाही का? म्हणजे यांच्यामध्ये काही लूज कनेक्शन झालं असेल ना तर आपण ते जॉईन करून देऊ. सोम सुद्धा म्हणू लागतो मला सुद्धा डाऊट आलाच होता, म्हणजे ते नेहमीसारखे एकमेकांशी बोलतच नाहीये. आता सोम आणि बबलू जे काय बोलत असतात ते सारंग सुद्धा ऐकतो आणि लगेच त्यांना म्हणतो बास करा आता, बास झाली आता चर्चा. तेवढ्यात लगेच आता तिकडनं तिर्लोत्तमा येते आणि तिर्लोत्तमा आल्यानंतर राजकुमार लगेच त्याच्या जागेवरनं उठतो आणि तिर्लोत्तमाच्या खुर्चीपाशी येऊन खुर्ची सावरतो. आता सगळेच आश्चर्याने पाहत असतात, पण मात्र तिर्लोत्तमा रागातच राजकुमारकडे पाहते. आता ती काहीही बोलत नाही आणि तशीच चेअरवरती बसते. राजकुमार शांतपणे त्याच्या जागेवरती येऊन बसतो आणि घरातले सगळेच हा सगळा प्रकार पाहत असतात. तिर्लोत्तमा अमृताला सांगते की अमृता तू काय बनवलंयस ते मला वाढ. मग त्याच्यानंतर अमृता लगेच तिर्लोत्तमाला जेवण वाढण्यासाठी येते. इकडे आता सारंग विचार करू लागतो की सावली का बोलत नाही माझ्याशी, काय झालंय तिला? त्याच्यानंतर आता इकडे लगेच बाबा म्हणतात अरे वा, बऱ्याच दिवसाने मासवडीचा योग आलाय. सावली लगेच बाबांना मासवडी वाढू लागते. सारंग लगेच वाटी सावली समोर करतो आणि म्हणतो की मला रस्सा दे. सावली वाटी घेते, त्याच्यामध्ये रस्सा वाढून सारंगला देते. सारंग मागचा पुढचा कुठलाही विचार न करता लगेच रस्स्याची वाटी तोंडाला लावतो आणि ते पिऊ लागतो. घरातले सर्वच आता आश्चर्याने सारंगकडे पाहत असतात. सारंगला मध्ये ठसका सुद्धा लागतो. सावली सारंगला पाणी देऊ लागते, पण मात्र सारंग पाणी सुद्धा नाही पित. सारंग आता एक वाटी रस्सा पितो. सगळेच आश्चर्याने त्याच्याकडे पाहत असतो. सारंग परत सावली समोर वाटी करतो आणि तिला म्हणतो की मला अजून थोडंसं दे. सावली लगेच आश्चर्याने सारंगकडे पाहू लागते. रस्सा खूप तिखट असतो हे पाहता तिर्लोत्तमा म्हणते की सारंग खरंच रस्सा खूप तिखट आहे आणि तू एवढं तिखट कधीच पित नाहीस. बाबा सुद्धा सारंगला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतात की हे बघ सारंग, पिऊ नकोस, तुला त्रास होईल. सारंग इकडे तिर्लोत्तमाला सांगू लागतो की आई माझ्या आयुष्यामध्ये असं काही गोड घडतच नाहीये, म्हणून विचार केला की तिखट खाऊ म्हटलं बघतो, कारण की जर काही गोड घडलं तर. सारंग सावलीकडे परत रस्सा मागतो, पण मात्र सावली काही ह्यावेळी शांत राहते. सारंगला रस्सा वाढतच नाही. सारंग स्वतःच्या हाताने रस्सा घेतो आणि लगेच पिऊ लागतो. तिर्लोत्तमा म्हणत असते सारंग पुरे कर, सारंग इथेच थांब. सगळेच आश्चर्याने सारंगकडे असं बघत असतात. सारंगचं नेमकं काय चाललंय कोणाला काहीच समजत नसतं, पण मात्र इथे तरी सुद्धा सावली शांतच असते.
सगळे सारंगला अडवण्याचा प्रयत्न करत असतात. सारंग सांगतो की मला प्लीज कोणी अडवू नका आणि घटघट रस्सा पित असतो. मग त्याच्यानंतर सारंगला त्रास होत असतो. तो पाणीसुद्धा नाही पित आणि तसाच लगेच तिकडनं रूममध्ये निघून जातो. पण मात्र आता इकडे अस्मी तर रागातच सावलीकडे पाहू लागते. कारण अस्मीला चांगलीच माहिती असतं की सावली असं सारंगबरोबर वागतेय. सावलीने सारंगबरोबर जो अबोला घडलाय त्याच्यामुळे सारंग हे असं करतो. इकडे आता दमयंती विठ्ठलासमोर कधी नावे बसलेली असते आणि विठ्ठलाशी बोलत म्हणत असते की मला माहिती आहे तुला काही मी फार नाही आवडत, कारण मी कधी तुझ्या दाराशी नाही आले ना. मी तुला कायम कधी काही ना बाई बोलत असते, पण मला ही सुद्धा गोष्ट ना चांगलीच माहिती आहे या जगामध्ये तुझ्याशिवाय दुसरा काही पर्यायच नाहीये. दमयंतीला फक्त पैशाची हाव असते आणि आता दमयंती म्हणू लागते, अरे फक्त तुला एक छोटंसं काम करायचंय. आमच्या यांचा ना पगार आलाय 18,000 रुपये. दमयंती रडण्याचं नाटक करत म्हणत असते की डोळ्यातलं पाणी जसं निघून जातं ना तसंच तो पगार निघून गेला. दमयंती म्हणत असते, तू सावलीचा मित्र आहे, तुम्हा दोघांचं बॉन्डिंग मी चांगलंच पाहिलंय. आता मी सावलीची वहिनी म्हणजे तुझ्या बी जवळचीच आहे ना मी, म्हणून म्हटलं की थोडीशी काहीतरी रिक्वेस्ट करून पाहावी. तुला पण ना काहीतरी वेगळं केल्यासारखं वाटेल, तुला या तुझ्या रोजच्या दुनियादारीतून ना कोणाला तरी मदत केल्यासारखं वाटेल. जस्ट गंमत म्हणून ना माझी सुद्धा मदत करून बघ. दमयंती इथे इकडे विठ्ठलाला सांगत असते की आमच्या यांचं ना तू पगार वाढव. यांच्या पगाराच्या जीवावरती मी एवढ्या उधाऱ्या करून ठेवल्यात, जर मला पैसेच फेडता नाही आले तर विठ्ठला मग माझं काम तर तमामच होऊन जाईल. आणि म्हणूनच मी जरा म्हटलं की तुझ्या पायाशी रिक्वेस्ट करावी. ही जरा जास्तच नाटकं करत असते आणि विठ्ठलाला तिच्या स्वार्थासाठी गाराणं घालत असते. म्हणत असते की मला कशी मजाच करता येणार नाही, सगळी नुसती गडबड होऊन जाईल. आता म्हणून मी तुला म्हणते की मी आता इथे अर्ज टाकलाय ना याच्यावरती आरामात विचार कर, कारण तू कसं ना 1-2 दिवसात जरा अर्जंट माझं काम केलं ना तर माझ्या जीवाला सुद्धा जरा बरंच वाटल. तू ना बाकी काही गडबड करू नको, बाकी काही ना सगळंच चांगलं सुरू आहे. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे सारंगला खूप त्रास होत असतो. सारंग तसाच लगेच घरात येतो आणि त्याच्यानंतर पाणी पितो. रूममध्ये आल्यानंतर सावली सारंगसाठी मध घेऊन आलेली असते. सारंग लगेच म्हणतो, हे बघ आहे तशी ना घेऊन जा, तुला नाही बोलायचं ना माझ्याशी, मग घेऊन जाते इकडनं, मी ना असाच बसून राहील, होऊ दे मला तास. सावली सुद्धा शांतपणे सारंगचं ते सगळं बोलणं ऐकते. आता सावलीला लगेच भैरवीचं बोलणं आठवतं की तुला सारंग आवडतो ना, तुझं सारंगवरती खूप प्रेम आहे ना, मग आता सारंगशी अजिबात बोलायचं नाही. सावली भैरवीच्या फक्त शब्दांमध्ये अडकलेली असते, म्हणून ती सारंग बरोबर बोलायला तयार नसते आणि भैरवीने सारंग बरोबर बोलायचं नाही असं स्पष्टपणे सावलीला सांगितलेलं असतं. इकडे सावली आता सारंगला खुणावून विचारते की चिठ्ठीबद्दल, पण मात्र सारंगला ते काहीच समजत नसतं. मग त्याच्यानंतर सावलीला तिथे बाजूला वही पेन दिसतो. सावली लगेच तो ट्रे बाजूला ठेवते आणि वही पेन घेऊन येते. सावली तिथे सारंग बरोबर बाजूला बसते आणि त्या वहीमध्ये लिहून सारंगला दाखवते. त्याच्यामध्ये लिहिलं असतं की सारंग सर मला बोलायचं तर आहे, पण मात्र माणूस ना तिखट नसावा, जरा थोडासा मध घ्या. सारंग लगेच हे वाचल्यानंतर हसतो आणि सावली लगेच सारंगला मध खायला देत असते. पण मात्र आता सारंगने सुद्धा सावली बरोबर अबोला धरलेला असतो आणि तो सुद्धा सावली बरोबर बोलायलाच तयार नसतो. सारंगला तिखट लागलेलं असतं, त्याला त्रास होत असतो, तरी सुद्धा तो मध देखील खात नसतो. सारंग आता मध खायला सुद्धा तयार नसतो. सावली सारंगला मधाचा चमचा घेते, त्याला भरवत असते, पण मात्र सारंग तर तोंड वाकडं करत असतो, मध खायलाच तयार नसतो. तर सावली आता काय करायचं असा विचार करते. सारंगचं तोंड तापते आणि लगेच त्याला मध घालते. त्याच्यानंतर सारंग पाणी सुद्धा प्यायला तयार नसतो. सावली लगेच सारंगला बळजबरीने पाणी पाजते. सारंग फक्त आश्चर्याने सावलीकडे पाहत असतो आणि सावली छान सारंगकडे पाहत एक स्माईल देते. तर मग मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे, सारंग आणि सावलीचं अबोला नेमकं किती काळ टिकतोय हे आपल्याला पाहायला मिळणारच आहे. त्याच्यासाठी तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्की कळवा. थँक्यू.